नमस्कार मित्रांनो, नवीन आहात का? मग लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि खाली कमेंट द्यायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. सागर बाहेर बसून शूज घालत होता. तोपर्यंत मुक्ता आली आणि म्हणाली, अहो हे घ्या. ती त्याच्यासमोर डब्बा पकडत म्हणाली, तो जरा कोरडपणाने ठेव बाजूला. तसे तिने तो डब्बा त्याच्या बाजूला ठेवला. तो जरा नरमाईने, आज यायला उशीर होईल, आजचे माझे जेवण करायची गरज नाही आहे. ठीक आहे. आणि तो निघून गेला. आज लग्न होऊन 1.5 महिना झाला होता. म्हणायला फक्त राजा राणीचा संसार, पण खरंच राजा या राणीचा होता का? तिने सगळी तिची कामे आवरली आणि आता टीव्ही समोर बसले. समोर लावलेली मालिका पाहत होती, पण मनात एकच विचार, आज लग्न होऊन 1.5 महिना झाला, पण हे जवळ कधी येत नाही. आधी वाटलं अरेंज मॅरेज आहे म्हणून असेल, पण आज 1.5 महिना झाला. प्रेमाने बोलणे तर दूर, प्रेमाने पाहत पण नाही. ती म्हणजेच मुक्ता सागर कोळी अनाथ होती. खूप गोड आणि निरागस अशी साधी सरळ मुलगी होती ती. नाकी डोळे नीट, गोरी पान, लांब सडक काळेभोर केस, गुलाबी ओठ, शरीराने बारीक पण सुंदर होती. स्वभावाने मनमिळावू, सगळ्यांशी अदबीने वागणे, खूप बोलणारी. कदाचित हे सगळे पाहून त्याच्या आईवडिलांना ती सून म्हणून आवडली असावी. त्याचे आईवडील एक वेळी अनाथ आश्रममध्ये जात होते. तेव्हा त्यांनी तिला पाहिले. तेव्हाच त्यांनी ठरवले, आपल्या सागरसाठी हीच मुलगी त्याची बायको म्हणून योग्य आहे. आणि आज ती त्याची बायको होते. लग्न झाले. त्याच्या 2 दिवसांनी आता गावचे सगळे पाहायचे म्हणून त्याचे आईवडील गावी निघून गेले. शिक्षण जरी जेमतेम 12वी होते, पण स्वयंपाकाची प्रचंड आवड होती तिला. जेवण खूप उत्तम बनवायचे. शिवाय ती मेहंदी आणि रांगोळीही छान काढत होती. तिने पार्लरचाही कोर्स केला होता. आता वेळ जात नव्हता म्हणून ती जॉब शोधत होती. तो म्हणजे सागर दीपक कोळे. मध्यम बांधा, मध्यम उंचीचा, सावळा रंग, दिसायला अगदी राजबिंडा होता. त्याचे ग्रॅज्युएशन झाले होते. सागर बँकेमध्ये मॅनेजर होता. स्वभाव तसा शांतच होता. कामाशी काम ठेवायचा. बोलणे फार कमी असायचे. रात्री 9 वाजता ती जेवली आणि सगळे आवरले. थोडा वेळ टी व्ही पाहिला आणि मग बेडरूममध्ये जाऊन झोपली. तो रात्री 1 वाजता आला. फ्रेश होऊन तिच्यापासून अंतर ठेवून तो झोपे गेला. हे रोजचे झाले होते. तिनेही डोळ्यात आलेले अश्रू पुसले आणि दुसऱ्या बाजूला चेहरा करून झोपून गेली. दुसरा दिवस रविवार होता. सकाळी ती उठली. बाजूला तो झोपलेला दिसला. गाढ झोपलेला होता. 5 मिनिटे ती त्याला न्याहाळत होती. रोजचा तिचा असा दिनक्रम असायचा. त्याची उठायची आणि अशीच त्याला 5-10 मिनिटे पाहत बसायची. थोड्या वेळाने उठून तिने तिचे आवरले. आज तिने मुद्दाम साडी नेसली. केस व्यवस्थित बांधून ती चहा नाश्ता बनवायला गेली. त्याला आवडतात म्हणून तिने पोहे बनवले. एका बाजूला चहा पण केला. इतक्यात तोही आवरून बाहेर आला. दरवाजाला लावलेले वर्तमानपत्र घेऊन डायनिंग टेबलवर बसत तो वाचू लागला. तिने नाश्ता आणि चहा आणून त्याच्यासमोर ठेवले. त्याने लगेच खायला सुरुवात केली. त्याने तिच्याकडे पाहण्याची तसदीही घेतली नाही. तसा तिचाही हिरमोड झाला आणि ती किचनमध्ये जाऊन तिथेच बसून तिने नाश्ता आणि चहा घेतला आणि ती दुपारच्या जेवणाच्या तयारीला लागली. इतक्यात त्याने आवाज दिला. सागर म्हणाला, माझे जेवण बनवू नकोस, मी बाहेर जात आहे. असे म्हणून तो आत बेडरूममध्ये निघून गेला. तिला हे आता नेहमीचे झाले होते. प्रत्येक रविवारी तो बाहेर जायचा. कुठे जात आहे हे त्याने कधी सांगितले नाही तिने कधी विचारले. तिने तिच्यापुरता फोडणीचा भात बनविला. दुपारी 2च्या सुमारास तो तिच्यासमोरून घराबाहेर पडला, पण तो एका शब्दाने देखील बोलला नाही. निघतो म्हणूनही नाही. तसा तो आजपर्यंत कधी बोलला होता जे तो आज म्हणणार होता. आज नेमका तिच्या जीवाभावाच्या मैत्रिणीचा कॉल आला. लग्न होऊन 1.5 महिना झाला तरी मुक्ता तिला भेटायला तयार होत नव्हती. शेवटी तिच्या हट्टापुढे मुक्ता तिला भेटण्यासाठी तयार झाली. ती अजून किती टाळणार होती? कोणतीही मैत्रीण हा प्रश्न जरूर विचारते,
कशी आहे लग्नानंतरची लाईफ आणि तिला याचीच भीती होती. शिवाय ती तिची जवळची मैत्रीण असल्यामुळेही घाबरली होती. जेवण भांड्यावरून ती तयार व्हायला खोलीत निघून गेली. छान असा पंजाबी ड्रेस घालून साधा सिंपल मेकअप करून ती घराबाहेर पडली. प्राजक्ता भेटल्यावर दोघींनीही एकमेकींना कडकडून मिठी मारली. लग्न झाल्यापासून ती तिला भेटली नव्हती म्हणून आता थोडी भावनिक झाली. त्यामुळे तिच्या डोळ्यात अश्रू आले. प्राजक्ता म्हणाली, काय ग वेडे, रडतेस काय? तुला काही त्रास तर नाही ना? तिला बाजूला करत ती म्हणाली. मुक्ता म्हणाली, अगं नाही, आपण खूप दिवसांनी भेटत आहोत ना, त्यामुळे. हक्काची अशी तूच आहेस म्हणून जरा. प्राजक्ता, होय, मी नेहमीच असणार तुझ्यासाठी, त्यामुळे नो रोना धोना. तिचे डोळे पुसत ती म्हणाली. मुक्ता, हो ग. प्राजक्ता, बाकी तुझी मॅरेज लाईफ कशी चालली? मुक्ता, मस्तच. ती उसने हसत म्हणाली. दोघेही आता डॉमिनोजमध्ये जाऊन बसल्या. खूप दिवसांनी आज पिझ्झा पार्टी करावी म्हणून तिकडेच गेल्या. दोघेही कोक पीत मन भरून खाल्ल्यावर बाहेर पडल्या. जवळच एक गार्डन होते, तिथेच निघून गेल्या. गप्पा मारत एक राऊंड मारल्यावर त्या एका बेंचवर बसल्या. पाठच्या बेंचवर एक कपल लवीडवी गप्पा मारत होते. ते त्यांना ऐकू येत होते थोडेफार. मुलगी, बेबी, तू माझ्यावर खूप प्रेम करतोस ना? मुलगा, हो. मुलगी, बेबी, मी काय म्हणते, नेक्स्ट वीक माझा ग्रुप मनालीला जात आहे. मुलगा, मग? मुलगी, मग या वेळेला सुद्धा तू येशील ना माझ्यासोबत? मुलगा, बघू, सुट्टीचं पाहावे लागेल. मुलगी, ते काही मला माहीत नाही. तू माझ्यासोबत मला हवा आहेस का? तुला तुझ्या बायकोला सोडवत नाही आहे? मुलगा, स्टॉप इट रुबी, आता ती आपल्यात कुठून आली? तिचं नावही नाही घ्यायचं. मी तिच्याशी साधं बोलतही नाही आणि तू आहेस की नको ते संबंध जुळवत आहेस. हे संभाषण ऐकून दोघी एकमेकींकडे आश्चर्याने पाहू लागल्या. दोघीने तिथे न पाहता उठून गार्डनमध्ये बाहेर निघाल्या. प्राजक्ता म्हणाली, कसला नालायक माणूस आहे. लग्न झाले तरी अफेअर करतोय. बायकोचं आयुष्य का उद्ध्वस्त केलं याने? किती निर्लज्ज माणूस आहे. हे बोलून तिलाही आठवले, आपला नवरा तरी आपल्याशी कुठे नीट आहे. ना बोलतो ना काही. कदाचित त्याचं असं काही नसेल ना? नाही, शक्यच नाही. पण जर असेल तर? नाही, असे काही नसेल. आजच विचारते, टेन्शनच नको. प्राजक्ता म्हणाली, जाऊ दे, सोड. आजची दुनिया ही अशीच आहे. पैशावाला मुलगा न बघता एखादा प्रामाणिक मुलगा शोधेन मी माझ्यासाठी. मुक्ता म्हणाली, तुला कसं कळलं तो पैशावाला आहे? प्राजक्ता म्हणाली, अगं थोडीफार एके बाजूने त्याची झलक दिसली. आणि मुलगी, अगं कसली हायफाय आहे. श्रीमंताची कोणती मुलगी गरीब मुलाच्या प्रेमात पडेल? मुक्ता म्हणाली, ते तर आहे ग. जाऊ दे, चल आता भाजी घेऊन मार्केटमध्ये जाऊ. दोघेही भाजी घ्यायला मार्केटमध्ये गेल्या. भाजी घेतल्यावर दोघेही आईस्क्रीमच्या गाडीवर आईस्क्रीम खायला गेल्या. काका म्हणाले, कोणता फ्लेवर? दोघी मोठ्याने ओरडल्या. स्ट्रॉबेरी. काका म्हणाले, हा माहीत आहे, जरा विसरलं होतं. हे ऐकून दोघेही खळखळून हसू लागल्या. काका ही आता हसू लागले. त्यांचे हे नेहमीचेच ठिकाण होते. ते काका पण चांगले ओळखीचे असल्यामुळे त्यांची मस्करी चालू असायची. काका म्हणाले, मग सगळं ठीक आहे ना मुक्ता बेटा? मुक्ता, हो काका, मस्तच. दोघींचे झाले तसे त्या काकांना बाय करून निघाल्या. घरी आल्यावर मुक्ता फ्रेश झाली. तिने भाज्या सगळ्या धुवून फ्रीजमध्ये ठेवल्या आणि येऊन बेडवर पडली. तशी तिला झोप लागून गेली. संध्याकाळी 5च्या दरम्यान तिला जाग आली. तसे तिने स्वतःचे आवरले. किचनमध्ये येऊन तिने चहा ठेवला. चहा झाल्यावर ती मोबाईल घेऊन गॅलरीमध्ये येऊन बसली. मोबाईलवरती तिने गाणे लावले. संध्याकाळचा अस्ताला जाणाऱ्या सूर्यास्ताने हातात वाफळलेला चहा आणि मोबाईलवर चालू असलेली मराठी जुनी गाणी. आहा, सुकून. चहा झाल्यावर तिने जेवणाची तयारी करायला घेतली. जेवण पण त्याला प्रॉपर हवे असायचे. वरण भात, पोळी भाजी. 8-8:30पर्यंत सागर जॉबवरून आल्यावर फ्रेश होऊन त्याला लगेच जेवण लागायचे. बाकी काही बोलला नसला तरी त्याला हवी असलेली कामं त्याने आवर्जून तिला करायला सांगितलेली होती. जेवण झाल्यावर ती फ्रेश होऊन सोफ्यावर TV लावून त्याची वाट पाहत बसली. 8:30-9 वाजले तरी तो अजून आला नव्हता.
आता तिला त्याची काळजी वाटू लागली होती. शेवटी 10 वाजले. ती बसण्याशिवाय काय करणार होती? तिच्याकडे त्याचा नंबरच नव्हता. तशी कधी वेळच आली नाही आणि त्यानेही कधी दिला नाही ना तिने कधी मागितला. नेहमीच त्याचा चेहरा असा निर्विकार असल्यामुळे तिची कधी हिंमत झाली नाही त्याच्यापुढे बोलायची. शेवटी तिने विठ्ठल बाबा यांना कॉल केला. मुक्ता म्हणाली, हॅलो बाबा, कसे आहात? बाबा, मी मस्त बेटा, तू कशी आहेस? मुक्ता, मी पण ठीक आहे. आणि आई कशा आहेत? बाबा, ती पण एकदम मजेत. इथे गावी तुझे सगळ्यांना कौतुक सांगून थकत नाही, ते हसत म्हणाले. मुक्ता, बरं. ती उसने हसत म्हणाले. मुक्ता म्हणाली, बाबा, एकदा यांना कॉल करून बघता का, हे कुठे आहेत? बाबा म्हणाले, अगं मग करायचा ना तू. मुक्ता म्हणाली, मी केला होता पण त्यांनी उचलला नाही, तुम्ही एकदा करून पहा ना. बाबा म्हणाले, ठीक आहे, करतो. 10:30 वाजले तेव्हा सागर घरी आला. तेव्हा कुठे मुक्ताच्या जीवात जीव आला. तोपर्यंत विठ्ठल बाबांनी तिला कॉल करून सांगितले. बाबा म्हणाले, पोहोचेल आता? मुक्ता म्हणाली, हो बाबा, आताच आले. तो आला तो तिच्याकडे न बघता फ्रेश व्हायला निघून गेला. तिने जाऊन जेवण पुन्हा गरम केले आणि ताट तयार केले. तो फ्रेश होऊन बाहेर आला. मी जेवून आलोय असे म्हणून पुन्हा जाऊन बेडवर पडला. ती आता उदासपणे जेवू लागली. आज एकटीला जेवावे लागत होते. रोज रात्री जेवताना सागर सोबत असायचा. तेवढे कुठे समाधान असायचे. थोडेफार जेवून तीही उठली. तिने सगळे काम आवरले. जेवण तसेच पाहून तिला वाईट वाटले. किचनची लाईट्स ऑफ करून ती बेडरूममध्ये आली. तो झोपून गेला होता. त्याला झोपलेले पाहून तिला आठवले, आपल्याला त्याच्याशी बोलायचे होते. उद्या बोलू, असा विचार करून तीही चेंज करून बेडवर येऊन पडली. 3-4 माणसे झोपतील एवढा मोठा बेड होता, त्यामुळे सागर अगदी टोकावर झोपत होता. मध्ये खूपच जागा असायची. हे रोजचेच होते. तीही शेवटी एका कुशीवर वळून झोपली. ती कधीच लोळत नसायची. आज तो झोपेत जरा मध्ये गेला. तीही झोपेत त्याच्या बाजूला वळली आणि तिचा हात त्याच्या छातीवर पडला. त्याचे हार्टबीट्स तिच्या हाताला जाणवले तसे तिला जाग आली. तिला जाणवले तो झोपेत या बाजूला आला होता. पण नेमका आजच कसा आला, हा तिला प्रश्न पडला. ती आता त्याच्या चेहऱ्याकडे पाहू लागली. खूप जवळ असल्यामुळे त्याचे श्वास तिच्या चेहऱ्यावर आदळत होते. कोणता तरी वेगळाच वास येऊ लागला. थोडी अजून पुढे झाली ती, तशी तिला एक उग्र वास आला आणि ती झटकन बाजूला झाली. ती समजून गेली तो ड्रिंक करून आला होता. यापूर्वी सागरने कधी ड्रिंक केले असेल का, हा विचार ती करू लागली. की आधीपासूनच करतात? त्याचे वागणेच आता तिला कळत नव्हते. ते काहीही असो, उद्या बोललेच पाहिजे. किती दिवस असं शांत बसणार? बोलल्याशिवाय नाही कळणार त्यांच्या मनात काय आहे. त्यांना काही त्रास असेल का, विचार करत करत ती बसल्या जागीच झोपून गेली. सकाळी त्याला जाग आली तेव्हा तो उठला. त्याने तिला तशाच बसलेल्या स्थितीत झोपलेलं पाहिले. तो सरळ फ्रेश व्हायला आत निघून गेला. थोड्या वेळात तीही उठली. तो तिला बाजूला दिसला नाही. मुक्ता म्हणाली, हे कुठे गेले? आज लवकर कसे काय उठले? नेहमी ती उठल्यानंतर उठणारा तो आज लवकर उठला होता. ती उठली तसे ती किचनमध्ये निघून आली. तिथल्याच बेसिंगमध्ये तिने तोंड धुतले आणि पटापटा टिफिन बनवू लागले. सागर आवरून बाहेर आला. तो शूज घालू लागला तशी ती पटापटा टिफिन भरून बाहेर येऊ लागली. मुक्ता म्हणाली, अहो. सागर म्हणाला, तो शूज घालतच म्हणाला. मुक्ता म्हणाली, टिफिन? सागर म्हणाला, नाही, मला ते नको. आणि हो, मी महत्त्वाच्या कामासाठी दिल्लीला चाललो आहे. 2 दिवसांनी येईल. तेव्हा तिची नजर त्याच्या बाजूला गेली. त्याची भरलेली बॅग तिला दिसली. आणि हो, बाबांना सारखे कॉल करून सांगायची गरज नाही आहे. तुला काही काम असेल तर मला विचार. हा माझा नंबर. त्याने त्याचे कार्ड पुढे देत म्हटले. मुक्ताचा चेहराच पडला हे ऐकून. मुक्ता म्हणाली, ठीक आहे. सागर म्हणाला, फ्रीजच्या पॉकेटमध्ये 20,000 रुपये ठेवले आहेत. मुक्ता, बॅग घेतली आणि तो निघून गेला. तशीच ती सोफ्यावर बसली. तिच्या डोळ्यातून आता अश्रू आले आणि ती रडू लागली. त्याचे वागणे आता तिच्या सहनशक्ती पलीकडचे होते. तशीच हुंदके देत रडत तिने प्राजक्ताला कॉल केला. मुक्ता म्हणाली,
हॅलो प्राजू. तिचा असा रडका आवाज ऐकून प्राजक्ताही टेन्शनमध्ये आली. प्राजक्ता म्हणाली, मुक्ता काय झाले बाळा, का रडतेस? मुक्ता म्हणाली, तू ये ना प्लीज माझ्याकडे, मला खूप एकटं वाटत आहे. प्राजक्ता म्हणाली, का ग, काही झालं का? मुक्ता म्हणाली, तू ये ना. प्राजक्ता म्हणाली, बरोबर मी येते, तू रडू नकोस. आलीच. मुक्ता म्हणाली, हो. तिने कॉल ठेवला आणि काही वेळात ती भानावर आली. तेव्हा तिच्या लक्षात आले, आपण प्राजक्ताला बोलवले आहे, आता काय सांगू तिला? कळले तर ती खूप रागवेल. ती आता ते टेन्शन घेऊन बसली. प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते आणि आज सगळ्याच गोष्टीचा उद्रेक झाला. ती तरी किती आणि कोणत्या कोणत्या गोष्टी सहन करणार होती? लग्न झाल्यावर प्रत्येक मुलीची इच्छा असते, प्रेम जाऊ दे पण एक मैत्रीण म्हणून तरी नवऱ्याशी बोलता यावे, त्याला समजून घेता यावे, हळूहळू एकमेकांचे स्वभाव गुण अवगुण समजून प्रेम व्हायला तयार व्हावे. प्रेम ही एक हळवार बहरणारी भावना आहे. मुक्ताला ते सगळं अनुभवायचं होतं, पण ते तिचं स्वप्नच राहिलं. प्राजक्ता तिची एकमेव जवळची मैत्रीण होती. सगळ्या परिस्थितीत तिच्यासोबत असणारी साथीदार होती ती. लग्नाच्या प्रत्येक फंक्शनमध्ये ती तिच्यासोबत होती. प्राजक्ता ही आता टेन्शनमध्ये येऊन मुक्ताकडे यायला निघाली होती. प्राजक्ता तिची एकमेव जवळची मैत्रीण होती. मुक्ताच्या प्रत्येक परिस्थितीत तिच्यासोबत असणारी तिची साथीदार होती ती. लग्नाच्या प्रत्येक फंक्शनमध्ये तिच्या सोबत होती. दोघींनी त्यांच्या मैत्रीचा शेवटच्या श्वासापर्यंत सोबत राहिल्याचे एकमेकींना वचन दिले होते. प्राजक्ता आता टेन्शनमध्ये येऊन मुक्ताकडे यायला निघाली होती. प्राजक्ता फ्लॅटजवळ आली तशी तिने डोरबेल वाजवली. इतका वेळ विचार करत बसलेली मुक्ता भानावर आली. तिलाही समजले होते, आपण लपून लपून किती गोष्टी लपवणार, म्हणून तिने तिला सगळे सांगायचे ठरवले. तिने दरवाजा उघडला आणि उसने हसत तिला आत बोलवले. ते प्राजक्तालाही जाणवले. प्राजक्ता म्हणाली, माझ्यासमोर तुला उगाच हसायची गरज नाही आहे. तसे किचनमध्ये जाणारी तिची पावलं जागेवर थांबली. ती मागे वळून तिच्यासमोर आली आणि प्राजक्ताच्या मिठीत शिरली. आता तिला तिच्या भावना अनावर झाल्या. ती मुसमुसत हुंदके देत रडत होती. प्राजक्ताला तर तिची अवस्था बघता टेन्शन आले. 10 मिनिटे ती अशीच तिच्या मिठीत रडत होती. शेवटी प्राजक्ताने तिची मिठी सोडून तिचा चेहरा हातात पकडला. प्राजक्ता म्हणाली, गप आता, पुरे झाले. ती आता मुसमुसत गप्प राहिली. प्राजक्ता, तू प्रॉब्लेम सांगशील तेव्हाच काहीतरी मार्ग निघेल ना. तू असे शांत राहून मला काय कळणार आहे का? मुक्ता म्हणाली, मला भूक लागली. तिने आता नकारार्थी मान हलवून सुस्कारा सोडला. प्राजक्ता म्हणाली, ठीक आहे, आधी आपण काहीतरी खाऊ मग बोलू. काय खाशील तू? आज माझ्या जीवापेक्षा प्रिय असणाऱ्या मैत्रिणीसाठी मी बनवते काहीतरी. मुक्ता म्हणाली, मला पुलाव हवाय. प्राजक्ता, ओहो, माझ्या बाळाला पुलाव हवा, देते हा बनवून. चल आता, मला सामान दे सगळं काढून, मी बनवते आणि तू माझ्यासोबत गप्पा मार. हे ऐकून ती आता खुदकून हसली. प्राजक्ता आली आहे म्हणून ती नक्की काहीतरी मार्ग काढेल हे तिला माहीत होतेच. वेळ पडल्यावर तीच तर तिची कधी आई बनली, आईसारखी माया दिली, कधी बहीण, कधी वडिलांसारखा आधार दिला, कधी भावासारखी मस्ती केली. तीच तर होती तिच्यासोबत सगळं काही. दोघे अगदी लहानपणापासून अनाथ आश्रममध्ये एकमेकींसोबत होत्या. तेव्हा मुक्ता 5 वर्षाची होती तर प्राजक्ता 7 वर्षाची. आश्रममध्ये बरीच मुलं मुली होती, पण त्यांचा खास असा बॉन्ड प्राजक्तासोबत बनला. त्याला कारणही तसेच होते. दुर्दैव असे होते की एकाच ठिकाणी एकाच दिवसाने एकाच वेळी दोघींचे आई वडील कार अपघातात गेले होते. पण सुदैवाने दोघेही बचावल्या होत्या. दोघींना एकमेकींसोबत पोलिसांनी अनाथ आश्रममध्ये सोडले होते. तेव्हा दोघीही एकमेकींना ओळखत नव्हत्या. घाबरल्यामुळे दोघींनी एकमेकींचे हात पकडले होते. तेव्हापासून त्या सोबत राहू लागल्या. प्राजक्ता तिच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी असल्यामुळे तिनेच मुक्ताला जास्त समजून घेतले. ती मोठी असल्यामुळे तिला ते शहाणपण आधीच आले होते. त्यामुळे ती आपल्या लहान बहिणीसारखी तिची काळजी घ्यायची. दोघे एकमेकींचे दुःख जाणून होत्या. मुक्ताला जेव्हा जेव्हा आई वडिलांची
आठवण यायची तेव्हा ती खूप रडायची आणि तेव्हा तिला सावरण्यासाठी प्राजक्ता नेहमीच तिच्यासोबत असायची. असे नव्हते की ती दुःखी नव्हती, पण मुक्ताला सावरता सावरता ती तिचे दुःख विसरत होती. दोघी तिथे विठ्ठलबाबांच्या लाडक्या असल्यामुळे तिथेच काम सांभाळावे म्हणून आणि बाबांना आराम द्यावा म्हणून त्या तिथेच राहत होत्या. त्यामुळे सागरचे आईवडील अधूनमधून यायचे तेव्हा दोघींसोबत त्यांची भेट व्हायची. आईबाबांनी जेव्हा पहिल्यांदा मुक्ताला पाहिले तेव्हाच ती त्यांच्या मनात भरली. अनाथ आश्रम सांभाळणारे काका म्हणजे विठ्ठल बाबा, त्यांच्याशी ते बोलले तेव्हा तेही आनंदी झाले. मुक्ताला एवढी छान फॅमिली भेटत आहे आणि त्यांनी स्वतःहून विचारले म्हणून त्यांनीही कसला संकोच केला नाही. त्यावेळेला प्राजक्ताला बोलवून तिच्याशी देखील ते बोलले होते. तेव्हा ती होतीच किती 20 वर्षाची. रोज त्यांचे येणे जाणे असल्यामुळे प्राजक्तालाही त्यांचा स्वभाव माहीत होता. त्यामुळे तेव्हा तिला वाटले की त्यांचा मुलगाही तसाच असेल. अशा पद्धतीने हे सगळे जुळून आले होते. शेवटी मुक्ताला विचारल्यावर तिनेही प्राजक्ताने विठ्ठलबाबांवर निर्णय सोडला होता. त्या दोघांच्या होकारामुळे ती तयार झाली होती. त्यामुळे लागोलाग 15 दिवसात पारंपरिक पद्धतीने त्या दोघांचे लग्न लावून दिले होते. प्राजक्ताने भरभर हात चालून पुलाव बनवला आणि तिने प्लेट सर्व करून मुक्ताला भरवू लागले. आई कशी आपल्या बाळाला भरवते अगदी तशीच ती भरवत होती. मुक्ताही गपचूप खात होती. इथे आल्यापासून तिचे जेवण कमीच झाले होते. आज मैत्रिणीच्या हाताने 2 घास जास्त केले होते. मध्येच तिची प्राजक्ताला तीही भरवत होती. दोघींचे झाले तसे दोघी बाहेर येऊन बसल्या. प्राजक्ता सोफ्यावर बसली होती तर मुक्ता तिच्या हातात हात घालून तिला बिलगून बसली होती. प्राजक्ता म्हणाली, बोल, आता काय प्रॉब्लेम आहे? मुक्ता, मी त्यांच्यासोबत जुळून घ्यायचा प्रयत्न करते पण मला त्यात यश नाही आहे. प्राजक्ता म्हणाली. म्हणजे? तिनं समजून म्हणाली. मुक्ता, म्हणजे नॉर्मल वागायचे सोड, पण ते माझ्यापासून दूर दूर राहतात. प्राजक्ता, अगं त्यांना समजून घे जरा. आता कुठे तुमचे लग्न झाले, त्यांना वेळ दे जरा. मुक्ता, या महिन्यात ते माझ्याशी कामाव्यतिरिक्त बोलले नाहीत. हे ऐकून तीही समजून गेली तिला नक्की काय बोलायचे आहे. आता खरी ती विचारत पडली. प्राजक्ता, मग तू त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न कर. मुक्ता, बोलायला ते असतात कुठे आणि नॉर्मल बोलायला गेले की हां एवढंच असतं त्यांचं. मी बोलणार होते त्यांच्याशी काल रात्री पण ते उशीर आले आणि जेवले पण नाही. बहुतेक ड्रिंक करून आले होते. त्यात माझ्याकडे त्यांचा नंबर पण नव्हता म्हणून मग मी बाबांना कॉल केला. प्राजक्ता आता तिला शॉक होऊन पाहत होती. काय ड्रिंक आणि सिरियसली? तुझ्याकडे नंबर नाही म्हणजे मग त्यांच्याकडे पण नसेल ना? मुक्ता, कदाचित. ती आता खाली मान करून बसली. प्राजक्ताने तर आता डोक्यावर हातच ठेवला. प्राजक्ता, एवढी कठीण परिस्थिती आहे मग तू मला का नाही बोललीस काल भेटली होती तेव्हा? मुक्ता, मला तुला टेन्शन द्यायचे नव्हते. प्राजक्ता, हो का? मग आज का टेन्शन दिलंस? ती काहीशी रागात म्हणाली. मुक्ता, ते मी सकाळी उशिरा उठून पण त्यांचा टिफिन केला. त्यांना द्यायला गेले तेव्हा ते मला बोलले की 2 दिवस दिल्लीला जात आहे कामासाठी आणि त्यात मला बोलले की त्यांच्याबद्दल विचारायला बाबांना कॉल करायची गरज नाही आणि मग त्यांनी मला कार्ड दिले. बोलले गरज असेल तर कॉल कर. हे सगळे डोळ्यात पाणी आणून ती म्हणाली. एखाद्या लहान निरागस मुलीसारखी ती भासत होती. आता हे सगळं ऐकून प्राजक्ताच्या डोळ्यातही पाणी आले पण तिने ते मुक्ताला जाणवू दिले नाही. तिला तर हे दुःख वाटत होते की आपल्या मैत्रिणीला किती त्रास झाला असेल. आपल्यासोबत असे घडले असते तर? हा विचार करून तिच्या अंगावर सरसरून काटा आला. आता तिला हे प्रकरण गंभीर वाटू लागले. पण तिला आता सगळ्या शक्यता पडताळायच्या होत्या. इथे घाई करून चालणार नव्हती. नाही, आपणही तिच्यासारखे रडत राहिलो तर तिलाही हरल्यासारखे वाटेल. मीच आता स्ट्रॉंग राहायला हवे. तिने आता मुक्ताला मायेने आपल्या छातीशी कवटाळले आणि तिच्या डोळ्यात आलेले अश्रू पुसले. काही वेळ असाच गेला. प्राजक्ता म्हणाली, मी काय सांगते ते ऐक. ते 2 दिवसांनी येतील ना, त्यांच्याशी बोल. तू स्पष्ट बोलशील ना? मुक्ता, ते आपले डोळे पुसत म्हणाली. प्राजक्ता, काय? अगं बोलशील ना? मुक्ता म्हणाली. बोलायचा प्रयत्न करते ग. प्राजक्ता म्हणाली. अगं असं करून कसं चालेल? ते काही नाही, बोल. मुक्ता म्हणाली. ठीक आहे, बोलेन.
प्राजक्ता, बाकी त्यांचं मन जिंकायचा प्रयत्न कर, त्यांच्या आवडीनिवडी वगैरे बघ. मुक्ता, आवडीनिवडी हे सगळं करून झाले. प्राजक्ताला अजूनच टेन्शन येऊ लागले. प्राजक्ता म्हणाली, बरं ठीक आहे, होईल सगळं नीट, आता काहीच विचार करू नको. आता आपल्या दोघींचा वेळ आहे, नंतर काय तुझा नवरा आल्यावर तू त्यालाच वेळ दे. आजचा दिवस आपला. प्राजक्ताने लटका राग दाखवत तिच्या पाठीवर फटका मारला. तशी मुक्ता खळखळून हसली. तिच्याबरोबर प्राजक्ताही हसू लागली. रात्रीचे जेवण गरम करून दोघींनीही खाल्ले. दुपारी दोघीही मूव्ही पाहत बसल्या. संध्याकाळी फ्रेश होऊन बाहेर मॉलमध्ये फिरायला गेल्या. थोडेफार शॉपिंग करून खूप सारे फोटो क्लिक करून दोघीही घरी परतल्या. मुक्ता, जेवायला काय करू? प्राजक्ता, तुझ्या हातचा बेस्ट कढी भात. किती दिवस झाले तुझ्या हातचा कढी भात खाऊन, आणि हो, जेवण झाल्यावर मी निघेन. तसा मुक्ताचा चेहरा खाडकन उतरला. मुक्ता, मी बनवते कढी भात, पण तू नको जाऊस ना आज. प्राजक्ता, बरं. मुक्ता, त्यापेक्षा तो येईपर्यंत तू 2 दिवस थांब ना. प्राजक्ता, अगं पण. मुक्ता, प्लीज 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 माझ्यासाठी. तिला आता एकटे राहायला वाटत नव्हते. कितीही झालं तरी हक्काची जीवाभावाची मैत्रीण होती. प्राजक्ता म्हणाली, बरं मग मी आता तरी जाऊन येते का? माझे कपडे घेऊन येते. मुक्ता, हो ठीक आहे, तू ये जाऊन घेऊन, तोपर्यंत मी जेवण बनवते. तशी प्राजक्ता निघून गेली. 15 मिनिटाचे अंतर असल्यामुळे जास्त काही त्रास नव्हता. प्राजक्ताने विठ्ठलबाबांना ती 2 दिवस मुक्ताकडे राहते हे सांगितले. त्यांनीही परवानगी दिली. 2 दिवस ते सगळं सांभाळतील असंही ते म्हणाले. त्यामुळे तिलाही फार टेन्शन नव्हते. काहीच वेळात प्राजक्ता परत आली. मुक्ता म्हणाली, आलीस तू? जेवण तयार आहे. प्राजक्ता, तू पापड तळलेस का? मुक्ता, हो, पापड तळले. मी सकाळी बनवलेली पोळी भाजी पण गरम केली आहे. तू खाणार आहे का? प्राजक्ता, मी खाईल. माझं असं काही नाही. इथे लोकांना 2 वेळेचं जेवण भेटत नाही आणि ज्यांना भेटते त्यांना मस्ती येते. मुक्ताने तिच्याकडे पाहिले. प्राजक्ता, काय बघतेस? जे आहे ते बोलते मी. तुला तर माहीत आहे. मुक्ता म्हणाली, मी कुठे काय बोलली आहे? बरोबर तर बोलती तू. थोड्याच वेळात दोघीही जेवाय बसल्या. प्राजक्ता म्हणाली, काय भारी चव आहे तुझ्या हाताला. मी किती प्रयत्न करते पण मला तुझ्यासारखे जेवण बनवता येत नाही. अगं साक्षात अन्नपूर्णा आहे तुझ्या हातात. मुक्ता, तुला पण जमेल ग, मी शिकवेन ना तुला. दोघींच्या अशा गप्पा रंगल्या आणि त्यांनी जेवण केले. दुपारपासून प्राजक्ताने सागरचे नाव काढले नव्हते. काही गोष्टी तिलाही खटकल्या होत्या, पण त्याबद्दल बोलून मुक्ताला टेन्शन द्यायचे नव्हते. दोघींनी सगळं पटापट आवरले आणि काही वेळाने झोपून गेल्या. दिल्लीला इथे आल्यापासून सागर बिझी होता. स्वतःची गाडी घेऊन आल्यामुळे तो दुपारीच तिकडे पोहोचला होता. संध्याकाळी 4 वाजता त्याची मीटिंग होती. ती मीटिंग बराच वेळ चालली. शेवटी संध्याकाळी सगळ्यांसोबत जेवण हॉटेल रूमवर येऊन पडला. बाकी कसलाच विचार करायची त्याला फुरसत नव्हती. फ्रेश होऊन तसाच तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो बाल्कनीत बसून कॉफी घेत विचार करू लागला, काय चालू आहे माझ्या लाईफमध्ये. आईबाबांमुळे हे लग्न केलं. तिच्यासोबत बोलताना नेहमी दडपण येतं. ती माझ्याकडे आशाने पाहते, पण मी तिच्यासोबत नजरही मिळवू शकत नाही. मला खूप वाईट वाटतंय, पण मी ठरवूनही तिच्याशी चांगलं वागू शकत नाही, नाहीतर तिची अपेक्षा वाढेल. विचार करत होता इतक्यात त्याचा मोबाईल वाजू लागला. त्या आवाजाने त्याची तंद्री तुटली. समोरील व्यक्ती, हे सागर, विसरलंस मला? आपल्याला एक गर्लफ्रेंड आहे, हे तिला कॉल करावा असं नाही वाटत तुला? सागर म्हणाला, अगं नाही, बोल ना रुबी. कामातच बिझी होतं त्यामुळे नाही जमलं. सो सॉरी रुबी. इट्स ओके. कधी येतोयस तू? आय मिस यू सो मच. सागर म्हणाला, मी टू बेब्स. रुबी, ये लवकर, आपल्याला फिरायला जायचं आहे. विसरलंस का? सागर, हो बेबी, नाही विसरलो मी. परवा येतोय. रुबी, ठीक आहे, कम सून. आय लव्ह यू माय लव्ह. सागर, आय लव्ह यू टू. चल बाय, माझी मीटिंग आहे थोड्याच वेळात. रुबी, ओके बाय. गोवा इथे सकाळीच दोघीही 8 वाजता उठल्या. फ्रेश होऊन दोघीही वॉकसाठी गार्डनमध्ये गेल्या. खूप दिवसांनी वॉक करून दोघींना खूप छान वाटले. प्राजक्ता म्हणाली, आपले पहिलेचे ते दिवस किती छान होते. मुक्ता, हो, तुझे लग्न झाल्यापासून मी पण एकटी झाली, मग मी पण जाणे बंद केले. मुक्ता, मग जायचं ना तू? प्राजक्ता, तुझ्याशिवाय नाही जमत मला. मुक्ता,
असं वाटतं उगाच लग्न केले, आपण दोघीच आपल्या आयुष्यात बऱ्या होत्या. प्राजक्ता, मला पण आता असंच वाटू लागलं, उगाच तुझे लग्न करून दिलं. तशी मुक्ता तिच्याकडे पाहू लागली. प्राजक्ता, अगं नाही, म्हणजे आपलं आधीचं आयुष्य खूप छान होतं. तुला पण आता किती त्रास सहन करावा लागला ना, म्हणून मी बोलले. मुक्ता, प्राजक्ता, सोड ते सगळं, 2 दिवस आपण खूप मज्जा करूया. आज आपण काय करूया? मुक्ता म्हणाली, मी काय म्हणते, आज आपण पूर्ण दिवस आश्रममध्ये राहूया. मुलांसोबत वेळ घालूया, बाबांसोबत वेळ घालूया, काहीतरी स्पेशल जेवण बनवूया आणि रात्री जेवून मग येऊ घरी. काय बोलतेस? प्राजक्ता म्हणाली, हां, ही आयडिया चांगली आहे. आणि उद्याचा दिवस फक्त आपल्या दोघींचा. हां. मुक्ता म्हणाली, चालेल, ठरलं तर मग. दोघींनी घरी येऊन आवरले. आज नाश्त्यासाठी मुक्ताने इडली सांबार बनवण्याचे ठरवले. प्राजक्ताला खूप आवडतात म्हणून. नाश्ता बनवून झाल्यावर दोघी नाश्ता करायला बसल्या. प्राजक्ता म्हणाली, तू मला 2 दिवसात जाड करून पाठवणार आहेस वाटतं. मुक्ता म्हणाली, 2 दिवसात कोण जाडं होतं का गं? मुक्ताने तिच्या डोक्यात टपली मारली. तशी प्राजक्ता हसू लागली. थोड्या वेळात प्राजक्ता बेडरूममध्ये गेली. कितीतरी वेळ ती कॉलवर बोलत बसली होती. मुक्ता किचन आवरून तिचं काही चाललंय हे पाहायला आत आली. तशी प्राजक्ता दचकली. तिने कॉल ठेवून दिला. मुक्ता म्हणाली, अगं काय चाललंय हे तुझं? किती वेळ झाला तुझा आवाज देते. कोणाशी बोलतेस एवढं कॉलवर? प्राजक्ता म्हणाली, अगं ते एक काम होतं माझं, त्यासाठी जरा बिझी होती. मुक्ता म्हणाली, कसलं काम? ती चादर उचलत घडी करत म्हणाली. प्राजक्ताला आता काय सुचत नव्हते. मुक्ताने नेहमीप्रमाणे आपलेपणाने तिला विचारले. प्राजक्ता म्हणाली, ते नाही सांगणार मी तुला, तुझ्यासाठी ते सरप्राईज आहे. मुक्ता म्हणाली, बरं, नको सांगूस तुझं सरप्राईज. जेव्हा सांगायचं तेव्हा सांग. तेव्हा प्राजक्ता फक्त हसली. मुक्ता म्हणाली, निघायचं ना आपण? प्राजक्ता म्हणाली, हो. मुक्ता म्हणाली, मग आवर ना. प्राजक्ता, आता अजून काय आवरू? माझं आवरलेलंच आहे. तू तो इडली सांबारचा डब्बा भरलाय ना? आश्रमातल्या मुलांना तिच्या हातची इडली खूप आवडायची, म्हणून तिने सगळ्यांसाठी बनवले होते. मुक्ता म्हणाली, हो भरला. अगं ड्रेस तर चांगला घाल. प्राजक्ता म्हणाली, हा चांगला आहे ग, आपल्याच आश्रमात जायचं आहे ना. मुक्ता म्हणाली, बरं, मग जाताना आईस्क्रीम पण घेऊन जाऊ त्यांना. प्राजक्ता म्हणाली, हो चालेल. आणि उद्या आपण बाहेर जाते तेव्हा मात्र आपण जीन्स टॉप घालायचं. आणि तो ऐकणार आहेस हां माझं? मुक्ता म्हणाली, हो. अशा प्रकारे दोघेही फ्लॅटमधून बाहेर पडल्या. तसे बाजूच्या आजीने तिला आवाज दिला, काय ग, कुठे फिरायला निघालीस? मुक्ता म्हणाली, हो आजी, आश्रमात जातोय. आजी म्हणाल्या, अरे वा, म्हणजे माहेरात जातेस? जा मग. मुक्ता म्हणाली, हो आजी. का ग, नवरा कुठे आहे तुझा? दिसला नाही कालपासून. मुक्ता म्हणाली, ते कामासाठी बाहेर गेले, 2 दिवसांनी येतील. आजी म्हणाल्या, अच्छा बरं, लक्ष ठेव हां त्याच्यावर. 2 दिवसापूर्वी एका मुलीसोबत पाहिलं मी त्याला. तशी मुक्ता प्राजक्ताकडे पाहू लागली. ती पण तिच्याकडे पाहू लागली. मुक्ता म्हणाली, काय? आजी, हो ग. प्राजक्ता, आजी तुम्ही दुसरं कोणाला तरी पाहिलं असेल. तुम्ही चष्मा घालून गेला होता ना? आजी म्हणाल्या, हो ग, माझी नजर मला कधीच धोका देत नाही. दुसरा कोणी नव्हता, तोच होता तो. आणि मी खोटं कशाला बोलू? खोटं बोलून मला काय मिळणार आहे? असं बोलून आजी आत निघून गेल्या. आणि इथे मुक्ता विचार करू लागली. प्राजक्ता म्हणाली, अगं तू काय विचार करत बसली आहेस? त्यांना नीट दिसत नाही. मुक्ता म्हणाली, अगं पण त्या ज्या खात्रीने बोलत होत्या. प्राजक्ता म्हणाल्या, ठीक आहे ना मग, असेल कोणी त्याची कलीग. मुक्ता म्हणाली, हां तसंही असेल. दोघेही लिफ्टने खाली आल्या आणि आईस्क्रीम पॅक घेऊन आश्रमात पोहोचल्या. तिथे पोहोचल्यावर सगळ्या लहान मुलांनी त्या दोघींना घेरलं. सगळे खूप खुश होते. त्यांनी मुलांना आईस्क्रीम दिलं. विठ्ठल बाबांना भेटल्या, तेही खूप खुश झाले. थोडा वेळ गप्पा मारून त्या दोघी मुलांबरोबर खेळल्या. संध्याकाळी त्यांनी जेवण बनवायला सुरुवात केली. मटार, पनीर, पालक पनीर, चपाती, वरण भात, बासुंदी असं सांग्रसंगीत जेवण बनवलं. थोड्याच वेळात सगळे जेवाय बसले. सगळ्या मुलांनी खूप तारीफ केली. विठ्ठल बाबा यांनीही संसाराची चौकशी केली. तिने हसत उत्तर दिलं. आणि शेवटी दोघी निरोप घेऊन घरी परतल्या. फ्लॅटवर आल्यावर दोघी फ्रेश होऊन झोपून गेल्या. इथे दुसरीकडे
सागरचं काम लवकर झाल्यामुळे तो रात्रीच निघाला, पण वाटेत तिचा कॉल आला म्हणून तिला खोटं बोलता आलं नाही आणि त्याने तो येत असल्याचं सांगितलं. तिने त्याला फ्लॅटवर बोलवलं आणि रात्री 12 वाजेपर्यंत तो तिच्या फ्लॅटवर पोहोचला. येताना बाहेरूनच जेवून आल्यामुळे तो इथे येऊन फ्रेश झाला. झोपायला बेडवर गेला तशी तीही त्याच्या कुशीत शिरली. ती म्हणाली, बेबी, तू सुट्टीचा मेल केला होता ना, मग मिळाली का सुट्टी? सागर म्हणाला, हो मिळाली सुट्टी 10 दिवसांची. ती म्हणाली, काय एवढीच? मी तुला 15 दिवस बोलली होती, विसरलास का? सागर म्हणाला, मला तर वाटलं नव्हतं भेटणार म्हणून, पण भेटली ना, 10 तर 10 दिवस. ती म्हणाली, बरं. सागर म्हणाला, आणि तुला हवं असेल तर तू राहू शकतेस 15 दिवस, पण मी 10व्या दिवशी निघेन. ती, नाही नको, तू नाहीस तर मी का थांबू, मी पण येईल तुझ्यासोबत. ती त्याच्या बटनाशी खेळत म्हणाली, सागर, बरं ठीक आहे. ती त्याच्याजवळ सरकली तसे ते दोघे एकमेकांत गुंतले. ती म्हणजेच आरोही मोहिते, साधारण 24 वर्षाची. घरात लाडाने तिला रुबी म्हणून बोलवायचे. कमरेपर्यंत लांब हेअरकट असलेले केस, गोरीपान त्वचा, धारदार डोळे, धारदार नाक, गुलाबाच्या पाकळीसारखे ओठ. तिचं राहणीमान अतिशय बोल्ड. मोहिते घराण्याची शेंडफळ आरोही मोहिते. मनासारखं जगता येत नव्हतं म्हणून ती पुण्यातून गोव्याला पळून आली होती. इथे आल्यावर ती तिच्या एका मैत्रिणीसोबत राहू लागली. नंतर ती जॉबला लागली. मग तिने स्वतःसाठी रेंटवर फ्लॅट घेतला. तिला कुठलंही बंधन नको होतं म्हणून ती स्वतःच्या पद्धतीने जगत होती. ती रोज ऑफिसला जाताना टिफिन बनवून नेत होती. पण एके दिवशी ती मैत्रिणींसोबत ऑफिसखाली कॅन्टीनमध्ये गेली होती. तिथेच तिने त्याला पाहिलं. रुबाबदार, हँडसम, चार्मिंग, बॉडी मेंटेन असलेला, मित्रांसोबत हसत बोलणारा तो तिसरा कोणी नसून सागर कोळी होता. पहिल्याच नजरेत तो तिच्या मनात भरला आणि मग ती रोज कॅन्टीनमध्ये फक्त त्याला पाहायला येऊ लागली. एके दिवशी तो एकटाच बसला होता तेव्हा ती त्याच्याशी बोलायला गेली. तोही थोडंफार बोलून निघून गेला, पण नंतर ती रोज त्याच्याशी गप्पा मारू लागली आणि त्याच्या मित्रांच्याही लक्षात आलं. सागरलाही ती आवडत होती, कारण ती आत्मविश्वासाने त्याच्याशी बोलायची आणि त्याला भाव देणाऱ्या मुली कमी नव्हत्या. पण तिचा स्वभाव वेगळाच होता. काही दिवसापूर्वी त्याच्या मित्राकडून तिला त्याचा बर्थडे कळला आणि त्या दिवशी तिने कॅन्टीन सजवून त्याला प्रपोज केलं. त्याने होकार दिला आणि त्यांची प्रेम कहाणी सुरू झाली. तिने त्याला स्वतःबद्दल सगळं सांगितलं होतं. त्यालाही काही प्रॉब्लेम नव्हता. पण खरी अडचण तेव्हा आली जेव्हा सागरने त्याच्या आई-वडिलांना आरोही मोहितेबद्दल सांगितलं आणि त्यांनी स्पष्ट नकार दिला. त्याने खूप समजावलं, पण त्यांनी ऐकलं नाही, कारण त्यांच्या मनात सुनेची वेगळीच प्रतिमा होती आणि आरोही मोहिते त्यात कुठेच बसत नव्हती. जेव्हा आईबाबांनी आश्रमामध्ये मुक्ताला पाहिलं तेव्हा तिचा लाघवी, साधा आणि प्रेमळ स्वभाव पाहून त्यांना जाणवलं की अशीच तर सून आपल्याला हवी. म्हणून त्यांनी सरळ विठ्ठलबाबांना विचारलं आणि त्यांचा होकार मिळताच त्यांनी लगेच लग्न ठरवून टाकलं. आजारपणाचे बहाणे देत त्यांनी सागरला ब्लॅकमेल करून लग्नासाठी तयार केलं होतं. तेव्हा कुठे सागर तयार झाला, पण त्याला माहीत होतं की तो या नात्याला पूर्ण न्याय देऊ शकत नाही. त्याने हे सगळं रुबीला सुद्धा सांगितलं. तेव्हा ती खूप भांडली होती. आधी तिला आक्षेप होता, पण नंतर त्याने तिला समजावलं की लग्न झाल्यावर 6 महिन्यात डिवोर्स घेईल. या अटीवर तिने त्याला लग्नासाठी परवानगी दिली. आईबाबांना मात्र वाटलं होतं की तो रुबीला विसरला आहे आणि आता मुक्तासोबत सुखाचा संसार करेल. पण त्यांना कुठे माहीत होतं की एका निष्पाप मुलीला किती आणि काय काय सहन करावं लागणार आहे. डिवोर्स पेपर्स त्याने आधीच तयार करून ठेवले होते. सहीही करून ठेवली होती. आता फक्त मुक्ताची सही घ्यायची होती, पण अजून ती वेळ आली नव्हती. तो त्या क्षणाची वाट पाहत होता आणि आता ती वेळ खरंच जवळ आली होती का? या नात्याचं भविष्य काय असणार होतं हे अनिश्चित होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघेही आरामात उठल्या. सकाळचे 10 वाजले होते. थोडा वेळ वॉक वगैरे करून झाल्या आणि फ्रेश होऊन चहा घेत उपमा खात बसल्या. नाश्ता करता करता आज काय करायचं, कुठे जायचं याचे प्लॅन त्या दोघी करत होत्या. प्लॅननुसार ठरलं की आधी बीचवर जायचं, त्यानंतर मॉलमध्ये मूव्ही पाहायची, कारण त्यांना दुपारी 1चा शो मिळाला होता.
नुकताच रिलीज झालेला धुरंधर 2 मूव्ही पाहायला त्या जाणार होत्या. त्यानंतर मॉलमधल्या गेम सेक्शनमध्ये जायचं ठरलं, कारण दोघींना गेमची खूप क्रेज होती. दोघींचंही मत होतं की आपल्या आत एक बालमन असतं, ते कधीतरी मोकळं सोडून लहान मुलांसारखं बेभान होऊन लाईफ एन्जॉय करायला हवं. कल किसने देखा है, लाईफ आज और अभी एन्जॉय करनी चाहिए, असा त्यांचा विचार होता. आजचा पूर्ण दिवसाचा प्लॅन सेट झाल्यानंतर मुक्ता कधीही सागरने दिलेले पैसे स्वतःसाठी वापरत नव्हती. ती ते फक्त घर खर्चासाठीच वापरत होती. स्वतःसाठी काही घ्यायचं असेल तर ती स्वतः कमावलेले पैसे वापरत होती. आधी ती जॉब करत होती, त्यातून तिने काही पैसे सेव्ह करून ठेवले होते. आता दोघेही आपापल्या आवराआवरीसाठी निघाल्या. तिला जीन्स टॉप घालायला फारसं आवडत नव्हतं, पण प्राजक्ताने तिला धमकी दिली होती म्हणून ती लग्नानंतर पहिल्यांदाच जीन्स टॉप घालत होती. आज प्राजक्ताच्या जिद्दीसमोर मुक्ताला ऐकावंच लागलं. तिने ब्ल्यू कलरची जीन्स आणि त्यावर पिंक कलरचा फ्लोअर प्रिंटेड टॉप घातला. थोडे केस क्लिपने वर बांधले आणि बाकीचे मोकळे सोडले. चेहऱ्यावर हलका मेकअप, पावडर, टिकली, लिप बाम, गळ्यात नाजूक मंगळसूत्र, दोन्ही हातात हिरव्या बांगड्याचे एक एक कडे. ती खूप सुंदर दिसत होती. मंगळसूत्र नसतं तर अगदी कॉलेज गर्लच वाटली असती. प्राजक्तानेही ब्ल्यू जीन्स आणि व्हाईट फ्लोअर प्रिंटेड टॉप घातला. तीही मुक्तासारखी छान तयार झाली. दोघीही एकमेकींना अगदी सख्ख्या बहिणी शोभत होत्या. दोघी फ्लॅट बाहेर पडल्या. प्राजक्ताने कालच आश्रमात असलेली स्कूटी आज फिरण्यासाठी आणली होती. ती पार्किंगमध्ये आली. तिने स्कूटी घेतली आणि पुढे मुक्ता तिच्या मागे बसली आणि सुरू झाली त्यांची सफर. दोघेही राईड एन्जॉय करत होत्या. आपल्या हक्काची मैत्रीण आणि खूप सारी बडबड. अर्ध्या तासाने त्या बीचवर पोहोचल्या. स्कूटी बाजूला लावून त्या पाण्याच्या दिशेने गेल्या. दोघेही हातात हात घालून पाण्यात चालू लागल्या. मुक्ता म्हणाली, किती छान वाटतंय ना? प्राजक्ता, हो. मुक्ता, प्राजू, इथे आलोय ना, मनातले सगळे दुःख हलके होतात. हा समुद्र जसा वरून शांत दिसतो ना, तसं आपलं मनही याला पाहून शांत होतं. हो ना गं, तुलाही तसंच वाटतं ना? प्राजक्ता, हो, अगदी बरोबर बोललीस तू. मलाही असंच वाटतं. मुक्ता, बघ ना, इतका भव्य समुद्र अशा कितीतरी गोष्टी आपल्या सामावून घेतो. तसंच आपल्या मनाचंही असतं ना. वरून शांत दिसतं, पण आत किती काही चाललेलं असतं. प्राजक्ता, हो. आणि कधी कधी ते सगळं सहन होत नाही आणि मग शेवटी मन मोकळं करूनच शांत होतं. बरोबर ना? ती आता तिच्याकडे रोखून पाहत म्हणाली. तशी मुक्ता नजर चुकवू लागली. प्राजक्ता, यापुढे माझ्यापासून जर काही लपवलंस ना, तर गाठ माझ्याशी आहे, ती डोळे मोठे करून म्हणाली. मुक्ता थोडी घाबरलीच. प्राजक्ता म्हणाली, अगं बोल. मुक्ता, हो हो, आता नाही कधी लपवणार तुझ्यापासून. ही माझी पहिली आणि शेवटची चूक. प्राजक्ता, गुड गर्ल. बरं, चला निघूया, मूव्हीची वेळ झाली आहे. मुक्ता, हो निघू. दोघी स्कूटीने मॉलच्या दिशेने निघाल्या. तिथे पोचल्यावर त्यांनी पॉपकॉर्न आणि कोक घेतले. ऑनलाईन तिकीट दाखवून आत गेल्याने सीटवर बसल्या. थोड्याच वेळात मूव्ही सुरू झाल्याने दोघी पॉपकॉर्न खात मन लावून चित्रपट पाहू लागल्या. मूव्ही पाहता पाहता मुक्ता अचानक मुसमुसत होती. मूव्हीमध्ये इमोशनल सीन बघून तिला रडायला आलं. तिच्या डोळ्यात पाणी दाटून आलं होतं. इतक्यात तिच्या बाजूने आवाज आला. प्राजक्ता म्हणाली, ओय डफर, रडतेस काय? मूव्ही आहे तो. इट्स जस्ट द इमेजिनेशन, नॉट रिअल. मुक्ता, मूव्हीच्या एंडिंगला दोघीही भावूक झाल्या. मूव्ही संपला तसा त्यांना भूक लागली, त्यामुळे त्या कॅफेटेरियात गेल्या आणि काहीतरी खाऊन घेतलं. त्यानंतर दोघे गेम सेक्शनकडे गेल्या. तिथे गेल्यावर त्या अगदी लहान मुलांसारख्या खेळू लागल्या. आजूबाजूची छोटी मुलं त्यांच्याकडे बघत होती. मग हळूहळू त्या दोघी त्या मुलांबरोबर खेळू लागल्या. ती मुलंही मुक्ता आणि प्राजक्तासोबत खूप आनंदी झाली. थोडा वेळ खेळून झाल्यावर त्या सगळ्या मुलांना बाय करून बाहेर पडल्या. दोघीही लहान मुलांसारख्या खेळून खूप खुश होत्या. आता त्या विंडो शॉपिंग करत चालत होत्या. अचानक मुक्ताची नजर समोर गेली आणि ती जागीच थांबली. समोर सागर आणि रुबी हातात हात घालून त्यांच्या दिशेने येत होते, पण दोघांचंही लक्ष त्यांच्याकडे नव्हतं. मुक्ता तशीच थांबलेली पाहून प्राजक्ताने तिच्याकडे पाहिलं आणि तिची नजर समोर गेली. क्षणात तीही स्तब्ध झाली आणि ते दोघे आपल्या दुनियेत पूर्णपणे गुंतलेले पुढे चालत येत होते.
चौघेही अगदी एकमेकांसमोर उभे होते. मुक्ता आणि प्राजक्ता एकदा सागरकडे पाहत होत्या तर एकदा त्याच्या हातात हात घातलेल्या रुबीकडे पाहत होत्या. वातावरण पूर्णपणे तणावपूर्ण झालं होतं. मुक्ता म्हणाली, तुम्ही उद्या येणार होता ना? सागर म्हणाला, माझं काम कालच संपलं होतं, मग मी काल रात्रीच आलो. मुक्ता, मग घरी? ती पुढे बोलणार इतक्यात प्राजक्ताने तिचा हात पकडला. तिला विचारायचं होतं की मग घरी का नाही आलात? मुक्ता म्हणाली, हा कोण ही? ते अडखळत म्हणाली, मध्यम उंची, स्ट्रेटिंग केलेले केस, चेहऱ्यावर मेकअप, ओठावर लाल लिपस्टिक, गहारे डोळे, गुडघ्याच्या वर ब्लॅक वन पीस, पायात हेस, एका हातात पर्स आणि दुसरा हात सागरभोवती घट्ट घातलेला. ती खूप आत्मविश्वासात उभी होती. तो काही बोलणार इतक्यात रुबी बोलली, सागर बोल ना. सागर म्हणाला, तू थांब रुबी, मी बोलतो. दोघेही बराच वेळ शांतपणे पाहत होत्या. मुक्ताला थोडी भीती जाणवत होती, पण काहीतरी बिघडलं हे तिला जाणवत होतं. प्राजक्ताने हळूच तिचा हात पकडला. सागर म्हणाला, मुक्ता. आज पहिल्यांदा त्याने तिचं नाव इतक्या गंभीरपणे घेतलं. तिला क्षणभर छान वाटलं, पण तो आनंद फार काळ टिकला नाही. सागर म्हणाला, ही रुबी माझी गर्लफ्रेंड आहे. हे ऐकून मुक्ता एक पाऊल मागे सरकली. प्राजक्ताच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. प्राजक्ता म्हणाली, हे काय बोलताय तुम्ही? सागर म्हणाला, खरं तेच बोलतोय. गेली 2 वर्ष आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत. प्राजक्ता, मग माझ्या मैत्रिणीचं आयुष्य बर्बाद का केलंस? सागर म्हणाला, तेव्हा माझ्याकडे पर्याय नव्हताच. मी आईबाबांच्या दबावाखाली हे लग्न केलं. त्यांना माहीत होतं माझं रुबीवर प्रेम आहे, तरीही त्यांनी जबरदस्ती केली. आणि जर मुक्ता नसती ना, तरी तिच्या जागी दुसरी कोणी असती, पण या सगळ्यात ती अडकली. तिचं हेच दुर्दैव. प्राजक्ता म्हणाली, खूप चुकीचं बोलतोस तू आणि खूप चुकीचं केलंस तू. हे सगळं तू स्वतः रोखू शकला असतास. आरोही मोहिते म्हणाली, एक्सक्यूज मी, तुम्ही त्याच्याशी असं बोलू शकत नाही आणि तुम्ही सगळा दोष त्यालाच देऊ शकत नाही. आणि तुम्ही आहात कोण हे सगळं त्याला बोलणाऱ्या? सागर म्हणाला, आरोही स्टॉप. ऐका, जेव्हा स्वतःचे आईवडील आपल्या जीवाची धमकी देतात तेव्हा एका मुलाने काय केलं पाहिजे? तो अतिशय शांत आवाजात म्हणाला. हे ऐकून प्राजक्ता काही क्षण गप्प बसली. आरोही मोहिते म्हणाली, का आता का गप्प बसलीस? आता बोल ना. प्राजक्ता म्हणाली, तू कोण आहेस? बाजूला हो. मी तुला ओळखत नाही. ज्याने माझ्या मैत्रिणीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे त्याला मी ओळखते आणि त्यालाच मी विचारत आहे. सो स्टे अवे. सागर म्हणाला, आरोही तू जरा शांत राहशील का? आरोही मोहिते, नाही, मी का शांत राहू? ती आता मुक्तासमोर येऊन उभी राहिली. हे बघ मुक्ता, माझी तुझ्याशी काहीच दुश्मनी नाही आहे. मी फक्त तुला एवढं सांगेन की त्याने डिवोर्स पेपर तयार केले आहेत. 6 महिने तुमचा डिवोर्स होईल. तू सही कर. हवं तर 6 महिने त्याच्या घरी राहा. मला त्यात काहीच ऑब्जेक्शन नाही, कारण मला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. तो तुझ्याजवळ कधीच येऊ शकत नाही. आफ्टर डिवोर्स तो तुला अलिमनी देईल. तुला किती पैसे हवे तेही तू बोलू शकतेस. आय नो या सगळ्यात तुझी खूप फरफट झाली आहे, पण जे झालं ते बदलू शकत नाही ना. प्राजक्ता म्हणाली, तरी पण सागर, जे तू केलंस ते चुकीचंच आहे. तुला दुसरे पर्यायही मिळाले असते, पण हा पर्याय आणि पैशाची काय बात करतेस ग तू? ते कमवायला आम्ही तेवढे सक्षम आहोत. ती आरोही मोहितीकडे पाहत म्हणाले. आणि आता ती पुन्हा त्याच्याकडे वळली. तिने या आधी कधी तुझ्यावर आणि तुझ्या पैशावर हक्क सांगितला नाही. तू दिलेले पैसे तिने कधी स्वतःसाठी वापरले नाही, तर आता कोणत्या हक्काने ती तुझ्याकडे पैसे मागेल? ती किती स्वाभिमानी आहे ना, हे माझ्यापेक्षा कोणच जाणू शकत नाही. माझ्या मैत्रिणीचे आयुष्य तू बर्बाद केलंस. एका निष्पाप मुलीचे आयुष्य तू बर्बाद केलंस. ते म्हणतात ना, कर्माचे फळ हे इथेच भेटेल. तुलाही तुझ्या या कर्माचे फळ इथेच भेटणार. वेट अँड वॉच. चल मुक्ता. प्राजक्ताने मुक्ताचा हात धरला आणि तिला ओढत घेऊन गेली. मुक्ताच्या डोळ्यात आलेले अश्रू पाहून सागरला खूप वाईट वाटलं, पण त्या क्षणी तो काहीच करू शकत नव्हता. त्या दोघे तेथून बाहेर पडल्या. प्राजक्ताने स्कूटी पार्किंगमधून काढली. मुक्ता बस, ती म्हणाली. तशी मुक्ता काहीच न बोलता शांतपणे तिच्या मागे बसली. प्राजक्ताने स्कूटी बीचच्या दिशेने वळवली. बीचवर पोचल्यावर तिने मुक्ताला आवाज दिला, तशी मुक्ता स्कूटीवरून उतरली. प्राजक्ताने स्कूटी साईडला स्टँडवर लावली आणि मुक्ताचा हात पकडून ती तिला एका शांत ठिकाणी घेऊन गेली. इतक्या वेळ रोखून ठेवलेले अश्रू आता मुक्ताच्या डोळ्यातून
वाहू लागले तसे प्राजक्ताने तिला आपल्या मिठीत घेतलं. दोघींच्याही डोळ्यात अश्रू होते, पण प्राजक्ताने स्वतःला सावरलं आणि मुक्ताला शांत होऊ दिलं. जवळपास अर्ध्या तासानंतर मुक्ता थोडी शांत झाली. रडून रडून तिचे डोळे सुजले होते आणि चेहरा पूर्ण उतरला होता. प्राजक्ता म्हणाली, बोल, काहीतरी बोल, अशी शांत नको राहूस. जे काही मनात आहे ते मोकळं कर. मुक्ता म्हणाली, काय बोलू? आता बोलायला काही उरलं नाही. खरंच असं वाटतंय का? मी लग्न केलं आणि त्यांनी तरी माझा का बळी दिला? खूप चुकीचं वागले आहेत ते. मी त्यांना कधीच माफ करणार नाही. त्यांना डिवोर्स हवा आहे ना, देईन मी त्यांना. एक पैसाही नकोय मला. तू बरोबर बोललीस. माझा आधी हक्क नव्हता, तर आता कोणत्या हक्काने मागणार? आणि मला काहीच नकोय. तसेही त्यांनी मला दिलेले पैसे मी कधी स्वतःसाठी वापरलेच नाही. मी तेवढी सक्षम आहे. मी स्वतः कमावून खाऊ शकते. प्राजक्ता म्हणाली, बरोबर बोललीस. आणि तुझी ही मैत्रीण आहे ना, मी नेहमी तुझ्यासोबत आहे, अगदी शेवटपर्यंत. मुक्ता म्हणाली, असं नको बोलूस प्राजू. मला हे आपलं मैत्रीचं नातं कायम हवंय. मला तू हवे आहेस. बाकी सगळी नाती गेली तरी हे नातं माझ्याकडून हिरावून घेऊ नकोस. तुलाही अधिकार नाही हे नातं तोडण्याचा. प्राजक्ता म्हणाली, नाही ग राणी, मी नाही असं काही करणार. असं म्हणत तिने मुक्ताचे डोळे पुसले आणि तिच्या कपाळावर हलकं चुंबन देत, सख्ख्या बहिणीपेक्षा जास्त प्रेम तिचं मुक्तावर होतं. मुक्ता प्राजक्ता म्हणाली, बरं, मला तुला विचारायचं होतं की तुला तिथे राहायचं आहे का? ती थोडी अळखळत म्हणाली. मुक्ता, नाही, मला आता तिथे राहण्यात काहीच अर्थ नाही वाटत. आता आपण फ्लॅटवर जाऊ. माझं सामान घेऊ आणि आपल्या आश्रमात राहू. प्राजक्ता, ठीक आहे, चालेल, तू म्हणशील तसं. मलाही आधीपासूनच वाटत होतं की तू आश्रमात यावंसं. मुक्ता, पण बाबांना काय सांगायचं? मुक्ता, तुला कळतं कसं नाही? प्राजक्ता, नाही या, मी तुझे काहीच ऐकणार नाही आहे. मुक्ता म्हणे, बरं ठीक आहे, पण आधी तू शांत हो. किती पॅनिक होत आहेस तू? प्राजक्ता म्हणाली, नाही होत, चल आता. ती खूप टेन्शनमध्ये आली होती. मुक्ताला आता एकटीला सोडायचं नव्हतं. तिची भीती मुक्ताला तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. मुक्ता मनात, ते दिसत आहे किती पॅनिक झालीस ती. मी एकटी राहू नये या विचाराने तुझा जीव किती कासावीस झाला असेल माहीत आहे ना मला. पण मला बाबांना पण त्रास द्यायचा नाही आहे. ते स्वतःला त्रास करून घेतील आणि हे सगळं नाही घडलं पाहिजे. नंतर समजावेन. प्राजक्ताला दोघीही बिल्डिंगजवळ पोहोचल्या. फ्लॅटमध्ये गेल्यावर दोघीही पटापटा सामान आवरू लागल्या. मुक्ताने तिचे सगळे कपडे घेतले. तिच्या काही वैयक्तिक वस्तू होत्या त्या सगळ्या घेतल्या. तिने एकदा किचन चेक केलं. तिथे फ्रीज कव्हरमध्ये ठेवलेले 20,000 रुपये तिने तसेच बेडच्या बाजूला दिसतील असे ठेवले आणि तिच्या गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्रही तिने तिथेच काढून ठेवलं. तिला आठवलं, सागरने डिवोर्स पेपर तयार केले आहेत म्हणून तिने मागचा पुढचा विचार न करता कार्डवरून त्याचा नंबर डायल केला आणि त्याला कॉल केला. तो त्यावेळी आरोही मोहितेच्या फ्लॅटवर होता. अननोन नंबर पाहून त्याने कॉल उचलला. सागर म्हणाला, हॅलो. मुक्ता म्हणाली, मी मुक्ता बोलते. अतिशय रागीट आणि ठाम आवाजात ती म्हणाली. सागर म्हणाला, मुक्ता, हां बोल ना, काही काम होतं का? मुक्ता, डिवोर्स पेपर कुठे आहेत? सांगितलेलं बरं होईल, मी सही करून ठेवते. सागर म्हणाला, ते तिथेच आहेत माझ्या कबडमध्ये, मी येतोय थोड्या वेळात. मुक्ता म्हणाली, नाही नको एवढे कष्ट घेऊन. तुम्ही फक्त मला सांगा कुठे आहेत ते पेपर. सागर म्हणाला, माझ्या कबडमधल्या लॉकरमध्ये आहेत आणि चावी बेडच्या बाजूच्या ड्रॉवरमध्ये आहे. पण मी येतो ना, कसली घाई आहे एवढी? मुक्ता म्हणाली, घाईच आहे आता मला. आणि हो, तुम्ही यायचे एवढे कष्ट घेऊ नका. मी सही करून पेपर्स जिथे होते तिथेच ठेवते. आणि हो, मी चावी बाजूच्या आजींना देत आहे. सागर म्हणाला, ते सगळं ठीक आहे, पण तू कुठे जात आहेस? मुक्ता म्हणाली, मी माझ्या घरी म्हणजेच आश्रममध्ये जात आहे. शक्यतो तुम्ही विठ्ठल बाबांच्या नजरेत येऊ नका. ठेवते मी फोन. सागरला पुढे काहीच बोलता आलं नाही. सागर म्हणाला, ही तडकाफडकी अशी कुठे जाते? नक्की घरी जाते म्हणाली म्हणजे? तो स्वतःशी म्हणाला. त्याला काही समजत नव्हतं. सागर म्हणाला, बेबी मी आलोच हां. रुबी, अरे आता कुठे चाललास? आताच तर आलो ना घरी. सागर, येतो ग थोड्या वेळात, असं म्हणून तो कारची चावी घेऊन निघाला. इथे मुक्ताने त्याच्या कबडमधून डिवोर्स पेपर काढले. तिने पाहिलं, त्याने आधी सही केलेली होती. तिनेही मागचा पुढचा काहीच विचार न करता सही केल्याने ती फाईल पुन्हा लॉकरमध्ये ठेवून दिली
प्राजक्ता तिच्याकडे पाहतच राहिली, कारण क्षणात तिने तिच्यासमोर कॉलही केला आणि लगेच सहीही केली. पैसे आणि मंगळसूत्रही काढून ठेवलं. तिने कधीच मुक्ताला एवढं कठोर होताना पाहिलं नव्हतं. तिला भीती वाटू लागली की हिचा निरागसपणा कुठे हरवू नये म्हणून ती थांबू शकली नाही आणि प्राजक्ताच्या डोळ्यात अश्रू आले. ती पुढे जाऊन मुक्ताला बिलगली. मुक्ता म्हणाली, प्राजू, पुरे आता. आपण आपल्या घरी जायचं आहे ना? आपण आता पहिल्यासारखे सोबत राहू. हस आता. प्राजक्ता म्हणाली, हस म्हणतेस? कशी हसू अगं? माझ्या जीवाभावाच्या मैत्रिणीचा संसार मोडतोय म्हणून दुःख करू का? ती माझ्यासोबत पुन्हा घरी येते म्हणून हसू? काय करू? आणि या सगळ्यासाठी मी आणि बाबा जबाबदार आहोत. मुक्ता म्हणाली, प्राजक्ता. ती मोठ्याने ओरडली. पहिले आणि शेवटचं सांगते, यासाठी तुम्ही दोघेही जबाबदार नाही आहात. जबाबदार आहेत ते त्याचे आईबाबा आणि तो. आणि हो, मी कधीच त्याच्या प्रेमात पार बुडाली नव्हते. मी तर प्रेमाची पहिली पायरी चढत होते. पण त्याच्या अशा वागण्यामुळे माझ्या मनात आता फक्त आणि फक्त राग आहे त्याच्याबद्दल. त्यामुळे तो आता माझ्यासाठी कोणीच नाही. माझ्या मनात त्याचं कुठलंही स्थान नाही. त्याचं नाव घेऊन त्याला इतकं महत्त्व देण्या एवढा तो मोठा नाही आहे. प्राजक्ता, निघूया. मुक्ता, हो. तिने एकदा पूर्ण रूमकडे नजर टाकली, बॅग उचलली आणि दोघेही बाहेर पडल्या. दरवाजा लॉक करून तिने चावी बाजूच्या आजींना दिली. आजीने तिच्या हातात बॅग पाहिली पण काही विचारलं नाही, कारण त्यांच्या घरात पाहुणे आले होते. निरोप घेऊन त्या दोघी निघाल्या. लिफ्टने खाली येऊन आश्रमाच्या दिशेने निघाल्या. त्या गेटमधून बाहेर पडल्या आणि दुसऱ्या रस्त्याने सागरची कार येत होती. तो घाईतच आला होता. लिफ्टने वर गेल्यावर डोअर लॉक असल्याचं त्याला कळलं. त्याने बाजूच्या आजींना आवाज दिला. त्या त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागल्या. सागर म्हणाला, आजी चावी. आजी पण आता त्याचा आवाज ऐकून पटकन बाहेर निघून आल्या. आजी म्हणाल्या, काय रे सागर, तू उद्या येणार होतास ना? सागर म्हणाला, हो आजी, काम झालं तसं मी आलो. आजी, मुक्ता कुठे आहे? मार्केटमध्ये गेली आहे का? आजी म्हणाल्या, अरे आता तू यायच्या 5 मिनिट अगोदर तर ती येथून बॅग घेऊन बाहेर पडली. बहुतेक तिच्या माहेरी गेली असावी. तू तिला सांगितलं नाहीस का तू येतोस ते? सागर म्हणाला, हो, ते मला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी कॉल नाही केला. आजी, बरं, ही चावी. तसं त्याने लगेच डोअर ओपन केला आणि दरवाजा ढोकलून आत गेला. तो पटकन बेडरूममध्ये गेला. त्याने बेडजवळ पाहिलं तर त्याला पैसे आणि मंगळसूत्र दिसलं. त्याने ते हातात उचललं. सागर म्हणाला, राग येणं साहजिक आहे, पण असं लगेच निघून जाणं? वाटलं नव्हतं ती अशी निघून जाईल. मंगळसूत्रही ठेवून गेली, पैसेही तसेच ठेवले. मला माझी बाजू मांडायची संधीच दिली नाही. तो तसाच उठला आणि त्याने लॉकर उघडलं. त्यातून डिवोर्स पेपर काढले. त्यावर तिची सही दिसली. डिवोर्स त्याला हवाच होता, पण तो अशा अनपेक्षित पद्धतीने होईल हे त्याला अजिबात अपेक्षित नव्हतं. आता आपण पुढच्या भागात पाहू मुक्ताच्या आयुष्यात काय होणार आहे. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.